राया 3 दिवसापासून झोपला नाही. आमचा असं शूट झालं. हा बॉम्ब रायाभाईच्या गाडीला लावण्यात येणार आहे. तुला आवाज बंद कर म्हटलं नाही. हॅलो, रायाभाऊचा जीव धोक्यात आहे मंजिरीताई. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय टाक आज पुन्हा एकदा मनापासून तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण शूटिंग करण्यासाठी आलो आहोत गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजे फिल्म सिटीमध्ये. तर फिल्म सिटीमध्ये कशा प्रकारे आपलं शूटिंग होतं ते तुम्हाला आज दाखवणार आहे. मंजिरीताई आणि डिफिकल्ट म्हणजे मी रायभाऊचा शोध घेतोय. रायभाऊच्या टॅक्सीमध्ये बॉम्ब लावलाय जयच्या माणसानं आणि बॉम्ब अगदी थोड्या वेळात फुटणारच आहे. तेव्हाचं टेन्शन काय आहे. तर हे चित्रीकरण फिल्म सिटीमध्ये करण्यात आलंय. तर ते कशा प्रकारचं आहे ते तुम्हाला आज पाहायला मिळेल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही आमची व्हॅनिटी व्हॅन आहे. याच्यावर नाव लिहिलंय राया आणि डिफिकल्ट म्हणजे आम्ही दोघे इथं बसणार. तर मित्रांनो, इथे मेकअप रूम्स नसल्यामुळे ही व्हॅनिटी आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये म्हणजे रस्त्यावर कुठे शूटिंग असेल तर अशा प्रकारची व्हॅनिटी व्हॅन असते शूटिंगसाठी. तर या व्हॅनिटीमध्ये अशी झोपायला जागा असते, AC असतो आणि TV असतो. अशा प्रकारे वॉशरूम सुद्धा असते. सगळ्या सुविधा इथे असतात ह्या दरवाजा. तर या ठिकाणी शूटिंग काय चाललंय हे आपण इथून बघूयात खिडकीतून बाहेरचं. तर मित्रांनो, हे आहेत आमचे डायरेक्टर सर अनिकेत सर. हे सीन समजून सांगतायत. आता आधी मेकअप करून घेतो म्हणजे मग नंतर निवांत तुम्हाला सगळं दाखवता येईल कशा प्रकारे शूटिंग चालू आहे. मंजिरीताईंनी राया भाऊला ज्या गाडीमध्ये बसवलेलं आहे त्या गाडीला बॉम्ब लावलेला आहे. नंतर जयचे माणसं त्या गाडीला बॉम्ब लावतात. मस्तपैकी त्या गाडीत बसून बाय बाय करते आणि इकडे निवांत बसलेली आहे. रायभाऊ पण इथे बसलेला आहे. इथं मेकअप सुरू आहे मंजिरीताईचा आणि मंजिरीताई मेकअप करते. हो, क्रश ऑफ महाराष्ट्र, क्रश ऑफ इंडिया. वा वा, क्या बात आहे. नक्कीच तुला खूप चांगली चांगली रिप्लाय येतात मंजिरीताई, माहिती आहे का? खूप चांगली चांगली रिप्लाय येतात. मंजिरीताई ड्रामा क्वीन आणि मंजिरीताई किती क्यूट आहे, रायाभाऊ खूप छान आहे, अशा प्रकारे सगळे रिप्लाय येतात. हॅलो हॅलो मंजिरीताई, रायभाऊ निघाला का? हो निघालो तो. कोणत्या गाडी निघाला? कधी किती वेळ झाला? बराच वेळ झाला, पण काय झालंय काय? अरे मंजिरीताई, त्या घोरपड्याने रायभाऊला संपवायची ऑर्डर दिली आहे. रायभाऊचा जीव धोक्यात आहे. मंजिरीताई रायभाऊला फोन करतोय तर त्याचा फोन एंगेज येतोय. काहीच कळत नाहीये काय. हाँ, स्विच पेन. नमस्कार दोस्तों, ये हमारे DOP मोबाईल में कुछ कर रहे हैं. तर गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी मधलं हे रमणीय असं वातावरण आहे. या ठिकाणी बऱ्याचशा मालिकांचे चित्रीकरण होत असते. कंटिन्यू अँड ॲक्शन. का नाही येणार मला टेन्शन? सांगू तुला, इकडे जे काही चाललंय ना ते काहीच समजत नाही. करेक्ट, पैन पैन करेक्ट. ये देखो डिफिकल्ट पैन मंजिरी पे करेक्ट. विचार दे मालधनी नहीं पता. करेक्ट तो गेला. फोन लाव, झूम, पॅनिक सर. जर डिफिकल्ट तिकडे गेला त्या गाडीच्या तिकडे जा, मागे तुझ्या राईटला. डिफिकल्टला विचार जाऊन करेक्ट करेक्ट. डिफिकल्ट जा पळत पळत तिकडे त्या पार्किंग है तिकडे जा. फॉलो करो सर उसको. ये डिफिकल्ट मंजिरीच्या इथे जा निघून पुढे जा. हा इथे
जो तुझा विचार याची गाडी रायाची गाडी होती इथं रायाची गाडी होती जो हा ये होगा ओके कट चल. फिल्म सिटी बघण्यासाठी भारतभरातून लोक येतात. त्यांना या बसमधून आणलं जातं आणि तिकीट पण भरपूर असतं. पण प्रत्येक वेळी त्यांना सेटवर जाऊन बघणं शक्य नसतं. पण आपलं शूटिंग हे रस्त्यावरच होतं. फिल्म सिटीच्या रस्त्यावरचे सीन होते. त्यामुळे त्यांना शूटिंग जवळून बघण्याचा आनंद घेता आला सगळ्या लोकांना. ही अशी बस असते फिल्म सिटी टुरिझम. ऍक्शन करेक्ट आली. करेक्ट बघितलं बॉम्बस्फोट झालाय ती बोल. ही सगळी धावपळ आहे की बॉम्बस्फोट झाल्याच्या नंतर लोकांची जी पळापळ आहे ही सगळी धावपळ दाखवलेली आहे. राया भाऊच्या गाडीचा बॉम्बस्फोट झाला त्यानंतरची सगळी धावपळ कशी आहे ते दाखवलंय. तुला आठवलं जय गोरपडे जयने हे केलं होतं डिफिकल्टने सांगितलं होतं. गोपरे म्हणजे राया काय केला प्लाग गुलाब पळा निकल मत जाओ आता वापस आओ. चल तशीच पुढे स्लोली हालापशीर हरलेली राया गेला तशीच मंदिरात जाणार आहेस तू. करेक्ट उसके सामने से दौड़ा प्रणव. करेक्ट करेक्ट जा कैमरा के टूवर्ड्स जा जा जाते रहे कट. तुला बघायसाठी आज किती लोक आलेत बघ. तुला बघायसाठी किती लोक आलेत. हे सगळे फॅन आहे तुझे. रायाच्या गाडीमध्ये बसून जाणार आहे. त्या गाडीचा बॉम्बस्फोट होणार आहे. आता त्या गाडीमध्ये DOP अजून साऊंड रेकॉर्डिस्ट हे सगळे बसणार आहेत. सगळे इक्विपमेंट्स ठेवले जाणार आहेत आणि आमचे दिग्दर्शक सर त्यांची रिहर्सल्स घेणार आहेत. तर ती रिहर्सल्स किती गमतीशीर आपण बघू. राया बोलतो राया. हॅलो 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 ते ठेवा हॅलो राया बोलतो राया. हॅलो आला का तुला बी आता गुळगुळा करायच्या आहेत का. परत हॅलो हा राया बोलतो आता काळात दाबीन तुझं. दुसऱ्यांदा गेलं राय बोलतोय पंढरपुरात नाही दुसऱ्याने गेलं तर दुसऱ्यांदा हे अरे आवाज कमी कर ना. हा साहेब मी राया बोलतोय पंढरपुरात ना. मात्र नाही हो ह्याला बोलतो याला म्हणजे मी तर आवाज वाढवला. तुला आवाज बंद कर म्हटलं नाही. काय बोलतोय तू. मी साहेब तुम्हाला फिमेल आपण बघत आहात आजच्या ठळक बातम्या. आपण आता 7 वाजता बघत आहात. बोल तुला त्याला सांगितलं बोल. हॅलो अंकुश सरांची बोलायचं होतं ना तुम्हाला. नाव सांगा. एवढा काय हिचा आवाज हिच्याशी बोलू का आता. हॅलो हा बोला अंकुश सरांची बोलायचं होतं ना. नाव सांगा की. अहो मगाशी सांगितलं की राया. छाया आईला छाया कोण आता ही. हॅलो ऐका तुम्ही आधी साहेबांनी फोन द्या साहेबांनी. हॅलो नाही ऐका ना मला केस बद्दल विचारायचं होतं. ऐका एक केस बद्दल मला विचारायचं आहे. फोन द्या. कसली केस. 303 केस. हा 303 ते काय 303 काय. हॅलो आकडा मला याची माहिती आहे. इथला महत्वाचा फोन सुरू आहे तुम्हाला कळतं का नाही. ठेवतो हॅलो नंतर बोलतो तुझ्याशी. ठेवतो. आताच फोन करायचा तुला. ऐका अहो आता पंढरपूर आहे की नाही. आवाज कमी करणार. आवाज कमी आवाज सांगतो. ऐका काय पंढरपूर आहे ना मग इथं. तर अशी मजेशीर रिहर्सल आता कंप्लीट झाली आहे. आता डिरेक्टर सर गाडीवर उभं राहून गाडीच्या साईडला उभं राहून चित्रीकरणासाठी जाणार आहेत. तर हे चित्रीकरण खूप रिस्की होतं. तिकडं काही जाता नाही आलं मला. पण किती जोखमीचं काम करून आमचे अनिकेत कोळपे सर गाडीवर चढून हे सगळं चित्रीकरण करता येते बघा.
ये हमारे डीओपी ऐसे एडजस्ट करके बैठे हैं। हमारे राया भाई। हा हे बॉम्ब जो आपण लावणार आहे राया भाईच्या गाडीला, हा माणूस तो बॉम्ब लावतोय राया भाईच्या गाडीला। हाँ रहेगा बम, वो ऐसा रखना पहले, और जैसे पीछे वो गाड़ी आगे गया तो इधर चिपका देने का वो और निकल जाने का। आता ऑन कर नको। चल बैठे बैठ। बाहर जाओ अभी, चलो। कैमर चलते रहते। ये दोनों राया भाई के गाड़ी में बम लगाने वाले। सो यहाँ पे फट जाएगा अरे मत फट जाएगा। नहीं दूर से फट जाएगा, हाथ मत लगाओ। कौन सा काटूं? मत काटो मत काटो। कौन सा वायर काटने का? नहीं कुछ भी हो सकता है, उसको कुछ मत करो। ये पिंक वाला, ब्लैक वाला काट दूं? मत काटो मत काटो। ज़्यादा भाग ये इधर से खींच दो। तुमच्या गाडीला बॉम्ब लावलेला आहे। तर आता बॉम्बस्फोट झाल्यानंतर सुद्धा राया कसा वाचतो आणि योगायोगाने हे सगळे फोनवर बोलत असल्यामुळे राया गाडीतून बाहेर उतरतो। सगळेजण फोनवर मोठमोठ्याने गप्पा मारताना आपण रिहर्सलमध्ये बघितलं ना, ते सगळे बोलत असल्यामुळे रायाचं फोनवर बोलणं होत नाही। त्यामुळे रायाभाई बाहेर येतो फोनवर बोलण्यासाठी आणि तितक्या वेळातच गाडीचा बॉम्बस्फोट होऊन जातो। म्हणजे विठू राया आपल्या रायाचं रक्षण कशा प्रकारे करतो हे या शॉटमधून आपण बघणार आहोत। या शॉटच्या चित्रीकरणामध्ये तुम्हाला कळलंच की रायाभाऊ कशा प्रकारे वाचला। गाडी सुरू आहे, गाडीला बॉम्ब लावलेला आहे, रायाभाऊ गाडीमध्ये बसलेला आहे। आता रायाभाऊला माहीत नाही गाडीला बॉम्ब लावलेला आहे म्हणून, तर आता गाडी पुढे निघून जाईल। हे बाकीचे फोनवर बोलतात त्यामुळे रायाभाऊला डिस्टर्ब होईल आणि रायाभाऊ गाडीच्या बाहेर उतरेल, मग हा बॉम्ब फुटेल। अशा प्रकारचा सीन आहे। बॉम्बस्फोट तर VFX वर दाखवलेला आहे, पण चित्रीकरण कशा प्रकारे झालं ते तुम्हाला बघायला मिळेल। ऍक्शन जा। इधर मत आओ, गाड़ी के उधर मत आओ। आवाज येतो का? आता येतो आवाज। हॅलो हा पंढरपुरात बोलते काय राया? अहो नाही ते केस। आता हा सीन सुरू असताना अचानक मध्ये कुत्रा आला, तेव्हा कशी गंमत झाली बघा। परत तो शॉट घ्यावा लागतो, कारण कुत्रा वगैरे हे सगळं सीनमध्ये दाखवायचं असल्यावर परमिशन घ्यावी लागते, म्हणजे की प्राणी आपल्याला दाखवता येत नाहीत। कुत्रा आला। कंटिन्यू रोल एंड एक्शन। हॅलो ऐका मग हा नाही आवाज येतो का? एंड गाड़ी फुटली। आता एपिसोडमध्ये गाडी फुटताना कसं दिसलं हे या सीनमध्ये बघा। रायभाऊ उतरला त्यानंतर गाडी कशी फुटते बघा। आणि हे ॲक्च्युअल चित्रीकरणाचं BTS। लोकांना बोलवा। अरे बापरे काय झालं? पळत राहा तिकडे। कट। हॅलो 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 हा ऐका तरी माझा। एंड हॅलो फुटला। हॅलो आता ह्या सीनचं चित्रीकरण कसं झालं ते बघा। म्हणजे गाडी समोर फुटलेली दिसत नाहीये तरी सुद्धा अभिनय असा करावा लागतो की गाडी फुटलेली आहे। कट। चलो उठो, गाड़ी को हिलाओ। अरे काय झालं राय भाई? काय झालं वहाँ से भाई आप बोल रहे होगे कि राया ऐसा क्यों कर रहा है? सबको हटाओ। राया 3 दिन से सोया नहीं है इसलिए ऐसा हो रहा है, समझ रहे हो ना? राया 3 दिवसापासून झोपला नाही। आमचं असं शूट झालं, तो आता डेड झालं, तरी पण लागलं प्रेमाचं। एवढा थकलं तरी पण नव्या उमेदीने काम करतोय, ते पण पॅकअपच्या वेळेला। बाय 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 बाय। बिझी शेड्यूलमुळे राया भाऊ 3 दिवस झोपलेला नाहीये, पण तरीही किती उमेदीनं काम करतोय, तेवढ्याच ताकदीनं काम करतोय बघा।
रोज उधर भी बंदे चल के आ रहे हैं, उनको बोल दो कोई तो लेफ्ट राइट हो जाए। रोलिंग एंड एक्शन। तर मित्रांनो, तुम्हाला आजची धमाल कशी वाटली, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। आजचं हे फिल्म सिटी मधलं शूटिंग होतं। आता रोजच्या प्रमाणे आपण आपल्या सेटवर, येड लागलं प्रेमाच्या सेटवर भेटणारच आहोत, पण आजचा जरा वेगळा विषय होता। आज मस्त चित्रनगरीमध्ये तुम्हाला शूटिंग कशा प्रकारे होतं ते दाखवलं। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।